पुणे नाशिक महामार्गावर कळंबजवळचा तो दगडी पूल पाहिलाय का? किंवा तुमच्या शहरात असाच एखादा जुना ब्रिटिशकालीन पूल पाहिलाय का? दिसायला अगदी साधा दगडाचा, कोणताही आकर्षक लुक नाही, पण एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यापैकी अनेक पूल 100 वर्षांहून अधिक जुने आहेत आणि आजही त्यावर जोरदार वाहतूक चालू आहे. आता विचार करा, 100 वर्षापूर्वी एवढी आधुनिक यंत्रसामुग्री नव्हती, कॉम्प्युटर नव्हते, ड्रोन नव्हते, ही 3D डिझाईन पण नव्हती. तरीही हे पूल आजही छाती ठोकून उभे आहेत. आणि दुसरीकडे आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगतोय, तरीही गेल्या काही वर्षात आपण काय पाहतोय? बिहारमध्ये उद्घाटनापूर्वी पूल पत्त्यासारखा कोसळतात. नव्याने बांधलेल्या महामार्गांना पहिल्याच पावसात मोठमोठ्या भेगा पडतात. आणि ही समस्या फक्त कुठेतरी लांब बिहारमध्येच आहे असं नाही. आपल्या महाराष्ट्रातील ताजी घटना घ्या. नांदेड नागपूर हायवेवरती कोट्यवधी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या पुलाचा गर्डर अचानक कोसळतोय. ज्या हायवेला आपण प्रगतीचा मार्ग म्हणतोय, तिथला पूल उद्घाटनाचा नारळ फुटण्यापूर्वी जमिनीवर येतोय. विचार करा, जर ही घटना हायवे सुरू झाल्यावरती वाहनांची गर्दी असताना झाली असती तर? याला अपघात म्हणायचा की निष्पाप लोकांचा जीव घेणारा सिस्टमचा गेम? हजारो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक प्रकल्पालाही पहिल्याच मान्सूनमध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करावी लागली होती. अर्थात याचा अर्थ प्रत्येक नवीन पूल निकृष्ट असतो असं नाही, आणि प्रत्येक ब्रिटिशकालीन पूल अजूनही 100% परफेक्ट आहे असाही नाही. पण प्रश्न तंत्रज्ञानाचा नाहीच आहे. तंत्रज्ञान तर आज 100 पटीने भारी आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? समोरच्याची मूळ लिंक, जबाबदारी आणि पारदर्शकता. समस्या आहे कामाच्या दर्जाची, देखरेखीची आणि कंत्राटदारांच्या नफेखोरीची. 100 वर्षापूर्वी पूल खराब झाला तर थेट कंत्राटदाराला जबाबदार धरलं जायचं. आज पूल कोसळला की चौकशा समित्यांच्या फाईल खाली सत्य दाबून टाकलं जातं. चुका झाल्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, आणि हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचं स्वप्न पाहतोय. बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेसवेच्या गप्पा मारतोय. कौतुक नक्कीच आहे. सामान्य जनता म्हणून आपली एकच अपेक्षा चुकीची आहे का? आज भारतात हजारो कोटीचे टॅक्स भरून बांधले जाणारे प्रत्येक मोठा पूल, रस्ता फक्त पुढच्या पावसाळ्याची वाट न पाहता 100 वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी अभिमानी उभा असावा. तुम्हाला काय वाटतं? आजच्या पुलाचं आयुष्य कंत्राटदारांच्या गॅरंटीवर अवलंबून का असतं? कमेंट करून नक्की सांगा. राजकारण्यांची आणि विकासाची हीच खरी बाजू समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.